नमस्कार मंडळी, कुरकुरीत अशी मी आज आळूवडी बनवणार आहे. तुम्हालाही आवडते का मला सांगा. आमच्यात तर खूप आवडते बघा. आता आळूवडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. चला तर मग तुम्हाला रेसिपी शेअर करते. सर्वात अगोदर आळूची पानं घेतलीत, ते 2-3 पाण्याने स्वच्छ करून घेतलीत. मग ते कपड्याने पुसून पण घेतलीत, कारण त्याच्यावर पाणी बसत नाही, त्यामुळे कपड्याने पुसलं का स्वच्छ होतात. मग त्यासाठी लागणारं वाटण तयार करणार आहे. हिरवी मिरची जेवढी चवीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट खाताय, आणि लसूण, कोथिंबीर आणि मीठ आणि जिरं टाकायचं त्यामध्ये. आता माझ्याकडे जिरा पावडर ऑलरेडी आहे, त्यामुळं मी जिरे वाटणात घेतले नाहीत. आणि चिंच, आणि त्यामध्ये गूळ पण टाकायचा. तर मी चिंच आणि गुळाचं पाणी इथं तयार केले. आणि तीळ. तर मिक्सरला मी मिरची वाटून घेणार आहे बघा. छान असं वाटण तयार करून घेतले, त्यामध्ये जिरा पावडर ते टाकून. आता आपण पीठ तयार करणार आहे लावण्यासाठी. तर 1 वाटी तांदळाचं पीठ घेतले, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे आणि 1 वाटी बेसन पीठ आहे. आणि त्यामध्ये तीळ टाकून आता आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं. आता मी चवीनुसार कमी जास्त वापरणार आहे इथं. लहान मुलं खाणार असेल तर थोडं कमीच तिखट टाकते मी. चवीपुरतं मीठ आणि चिंचेचं आणि ते आपण कोळ केलेला त्यामध्ये टाकून घ्यायचा. चांगला व्यवस्थित गाळणीनं अगोदर चिंच, त्यामध्ये हे पण असते. गूळ चांगला विरघळू दिला आहे. आता जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मध्यमच पीठ हे करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित लागतं त्याला. जास्त पातळ झालं तर पानांना लागत नाही, जास्त घट्ट झालं तर ते जाडसर थर लागला जातो त्याला. त्यामुळं थोडं थोडं पाणी टाकून मी मळून घेतलं आहे बघा. आणि आता मग आपण थोडा वेळ झाकून ठेवायचा 10-5 मिनटासाठी. मग थोड्या वेळानं पानांना लावायला घ्यायचं. तोपर्यंत पातेल्यात मी पाणी ठेवलं आहे गरम करायला, आणि चाळणीला आपण तेल लावून घेऊया. तेल किंवा तूप लावलं तरी चालते, कारण त्याला चिटकून नाही म्हणून. मग असं चाळणीला तेल लावून घेणार आहे ना, ठेवून द्यायचं. आता बघू चला मग पानांना आपण पीठ लावून घेऊया. व्यवस्थित पीठ पातळ थर लावला पाहिजे, जास्त नाही लावायचा. आणि एकावर एक 1-2 लेयर केले का व्यवस्थित बनते बघा आळूवडी. खायलाही टेस्ट आणि कुरकुरीतपणा येतोय. आता माझ्याकडे लहान मोठे आकाराचीच पानं आहेत, त्यामुळं मी 2-3 लेयर करणार आहे असे. अजून एक उलट्या बाजूनेच ठेवायचे, एक इकडून एक तिकडून. छान असं लावून घ्यायचं पातळ पातळ. जास्त पीठ लावले का पीठच लागते. आणि व्यवस्थित रोल करून घ्यायचा. अजून ठेवायचं असलं तर ठेवू शकतो आपण कितीही, पण मी 3-3 पानाचं केलेलं आहे रोल, बघू शकताय तुम्ही. मग सगळ्याला असं लावून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. आता मी छान असे लावलेत बघा. आता माझी मुलगी पण मला मदत करते, बाजूला आहे ती. व्यवस्थित तुम्ही कसं करताय मला कमेंटमध्ये सांगा. आणि छान होतात बघा, खुसखुशीत. आणि गुळ आणि चिंचेच्या आहे ना घशामध्ये त्रास होत नाही, कारण काही आळूची पानांना घशामध्ये त्रास होते. तर आता मी सगळे लावून घेतलेत. आता मग झाकून ठेवले पातेल्यात. सगळ्या उकडून घेणार आहे मी. एक 10-15 मिनिटांनी बघायचं, चाकू बुडवून शिजलेत का. पीठ नाही लागलं का समजायचं चांगल्या उकडलेत आपल्या. छान अशा उकडून तयार आहेत. पीठ नाही लागत बघा, मस्त शिजलेत. आता ह्या कट करून घ्यायच्या थंड झाल्या का. जास्त मोठ्याही नाही, जास्त लहान पण नाही, मध्यम आकारावरच कट केलेत. मग आता ह्या छानपैकी तळून घ्यायच्या. कोणाला उकडलेल्या पण आवडतात, तसंही खाऊ शकताय. तेलात तळायचे किंवा थोडंसं तेल टाकून पण भाजू शकताय. तर मस्त अशा कुरकुरीत झालेत आळूवडी. तर कशी वाटली आळूवडी मला कमेंटमध्ये सांगा. त्याला व्हिडिओ आवडला तर आपल्याला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू. आळूवडी कशी झाली कमेंटमध्ये सांगा.